इकडे पनवेल महापालिकेच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांपैकी निम्म्याहून अधिक उमेदवार तरुण असले तरी उच्च शिक्षितांचं प्रमाण मात्र अत्यल्प आहे। त्यामुळे सुशिक्षितांना राजकारणात स्थान मिळत नसल्याचा आरोप सामाजिक संस्था करू लागलेत। पनवेल महापालिकेच्या आखाड्यात उतरलेल्या 418 उमेदवारांपैकी 160 उमेदवार करोडपती आहेत। मात्र याच 418 उमेदवारांपैकी 200हून अधिक उमेदवारांची शैक्षणिक धाव फक्त 10वी पर्यंत आहे। 34 उमेदवारांनी 5वी नंतरच शाळेला रामराम ठोकलाय, तर पदव्युत्तर आणि उच्च शिक्षण घेतलेले फक्त 16 जण आहेत। अशिक्षित 2, 5वी नापास 34, 9वी पास 103, 10वी पास 78, 12वी पास 89, पदवीधर 79, पदव्युत्तर 16। कोणीतरी राजकारणाला एज्युकेशन लागत नाही असं मनामध्ये भरवून दिले आणि चला मग आपण राजकारणात आपलं काय होतं का बघू अशा यांनी आले असण्याची शक्यता नाकारता येत नाही। पण शिक्षण घेतलेल्या लोकांना जर त्यांनी महत्त्व दिलं नाही तर शिक्षणाचं खरं म्हणजे लोकोपयोग जो व्हायला पाहिजे तो होईल किंवा नाही ह्याच्याविषयी पण शंका असू शकते। अशी परिस्थिती असली तरी शिकलेले उमेदवार आपणच अधिक दिल्याचा दावा भाजप आणि महाआघाडी दोन्हींकडून केला जातोय। आमचे जवळजवळ 90% तरुण जे आहेत ते 12वी प्लस आहेत। म्हणजे मी म्हणत नाही का सगळेच अगदी ग्रॅज्युएट आहेत आणि 50% पेक्षा जास्त आमचे ग्रॅज्युएट, इंजिनियर, वकील वगैरे अशा प्रकारचे आहेत। त्याच्यामुळं भाजपावरती अशिक्षित दिले किंवा कमी शिकले नाही। बरेचसे उमेदवार म्हणजे म्हणताय की कमी शिकलेले आहेत तर ते बरेचसे अपक्ष असतील असं मला वाटतं। आमचे उमेदवार सुशिक्षित आहेत, आमच्याकडे डॉक्टर आहेत, आमच्याकडे इंजिनियर आहेत, आमच्याकडे CA आहेत, आमच्याकडे आर्किटेक्ट आहेत आणि आमच्या उमेदवारामध्ये 30च्या आत असणारे 50%च्या पुढचे उमेदवार आमचे हे 30च्या आतले आहेत आणि 50च्या वरती फक्त आमचा 1-2च उमेदवार आहे। बाकी सगळे उमेदवार आमचे तरुण आहेत, आमचे तरुण सुशिक्षित आहेत। शिक्षणाच्याच फुटपट्टीवरून प्रत्येक गोष्ट आखता येत नसली तरी बदलत्या कार्यशैलीमुळे उमेदवार किमान पदवीधर असावा अशी मागणी तरुण मतदार करतायत। त्यामुळेच या निमित्ताने पुन्हा एकदा निवडणुकीसाठी शिक्षणाची अट कायद्यात आणावी या मागणीनं पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे। विनायक पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, पनवेल।